गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय रोनक पाटील आणि ओम मडवी असे दोन समालोचक मित्र आमच्या सोबत. आणि खरं तर आपण यूट्यूबची वाहिनी बघतोय StarCricket.in या वाहिनीवरती ही खरं तर स्पर्धा लाईव्ह खरं तर प्रक्षेपण केली जाते. तर घर बसल्या जेवढे प्रेक्षक या मॅचचा एन्जॉय करतायत आणि खरं तर या स्पर्धेला एन्जॉय करतायत तर सर्व प्रेक्षकांना विनंती करेन की लगेचच आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन खरं तर प्रेस करा. कारण खूप साऱ्या स्पर्धा StarCricket.in च्या माध्यमातून खरं तर खूप सुंदररित्या प्रक्षेपण केल्या जात आहेत. तर सर्वांना विनंती करेन की आपण चॅनलला सबस्क्राईब करून खरं तर बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे StarCricket.in वरती जेवढ्यासुद्धा व्हिडिओ येतील त्या आपल्या लगेचच भेटीला येतील. तर घरबसल्या जेवढे प्रेक्षक स्पर्धा एन्जॉय करतायत त्यांचंसुद्धा सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. बोलूयात मॅचकडे. आजच्या दिवसामधील ही चौथी लढत आणि पहिल्या फेरीतील तिसरी लढत. एका बाजूला टीम न्यू यंगस्टर वहाल त्यांना फाईट करतोय CSK सिद्धी करवले. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर एंडवरती अक्षय आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती विकी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज असेल धीरज पाटील. प्रतीक पाटील असेल. अक्षय पाटील विकी पाटील अशी सलामीवीर. पंचाचा ग्रीन सिग्नल. गेमला होते सुरुवात. देऊयात कॉमेंट्री बॉक्समधून दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. काउंटडाऊन स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिलाच बॉल फुल टॉस. हलक्या हातानं पुश केलाय. क्षेत्ररक्षक आहेत फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव इथे ॲड केली जाईल. इथून एका धाब्यानं आपला अकाउंट ओपन करतायत. इथे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत अक्षय पाटील. आता स्ट्रायकर एंडवरती विकी पाटील असेल. खरं तर सिद्धी करवले संघाचा विचार केला. CSK या नावानं हा संघ कित्येक मैदानावरती उतरतो आणि एक मातब्बर संघ आहे या विभागातील. आणि त्यांच्या विभागामध्ये इथे खरं तर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथून पंचांचा इशारा. व्हाईट बॉलचा इथे इशारा आलाय पंचांचा. एकदा ॲड केली जाईल. गावदेवी CSK सिद्धी करवले संघ आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. इथे पुश केलंय कव्हर ड्राईव्हची नजाकत. चेंडू फरार. शेवटच्या क्षणाला सीमा पार येतोय हा चौकार. थँक्यू डीजे. खूप सुंदर इथे फटकेबाजी विकीची आपल्याला पाहायला मिळते. विकी आहेत स्ट्रायकर एंडवरती आणि त्यानं चौकार ठोकलाय. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल केलाय. कव्हरला ठोकलाय हा दमदार. अजून एक षटकार. आलीची इथे फटकेबाजी. धामांचा डोंगर उभा करत असताना इथून अलॉंग द कार्पेट तिथे क्षेत्ररक्षक आहेत फेकतील तोपर्यंत फक्त सिंगल रन. एका धावेनं धावपुस्तकाचा विचार केला तर तब्बल 13 धावा धावपुस्तकावरती आपल्याला
पाहायला मिळत आहेत. सुंदर फटकेबाजी. सध्या तरी कोणतीही विकेट कोणत्याही गाड्याचा मोबदला दिला नाही आहे. CSK सिद्धी गिरवली संघानं 2 फलंदाज अक्षय आणि विकी. मैदानाच्या आतमध्ये फटका बसलाय. इथे क्षेत्ररक्षक आहेत, कुठलीही चुकी नाही. हा पहिला दे धक्का टीम गावदेवी CSK संघाचा. फलंदाज बाद होतोय अक्षय पाटील. बंटी पाटील नवीन फलंदाज फलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळेल. याचं कारण काय? कारण मागच्या चेंडूवरती खूप सुंदर झेल तिथे मिड ऑफला पकडला गेली आणि नवीन फलंदाज बंटी पाटील इन ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावपुस्तकाचा विचार केला 5 चेंडूचा खेळ संपलाय. 13 धावा धावपुस्तकावरती. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. इथून चेंडूला खेळून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू फरार होतोय. येतोय हा चौकार. चला नो बॉल साठी इथे थर्ड अंपायर रेफर केलंय. चला आपण चेक करायचंय. टेक्निकल टीम इथे चेक करेल. खरं तर भीमर बॉल आहे की हे फेअर डिलिव्हरी आहे. चला इथे डिसिजन पेंडिंग. नो बॉल साठी हा आपल्याला पाहायला मिळतोय. चला अंपायरचा कॉल येतोय. फेअर डिलिव्हरी आहे. चला गेम स्टार्ट करायचे आपण. तिथे हाईट फॅक्टर चेक केला आणि खरं तर पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावपुस्तकावरती. गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती येईल. धीरज पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आणि 2 फलंदाज आपल्याला आता अक्षय पाटील दिसेल मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडवरती आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती बंटी पाटील. गावदेवी CSK सिद्धी गिरवली संघाचा विचार केला. एक मातब्बर संघ आहे या विभागामधील आणि तेवढाच मातब्बर संघ त्यांच्या समोर इथे फाईट देतोय. उरण विभागातील न्यू यंगस्टर वहाल क्रिकेट संघ. विकी स्ट्रायकर एंडवरती आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती बंटी पाटील. दुसरं षटक धीरज पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल. खरं तर रनअपचा विचार केला धीरजचा तर खूप मोठं रनअप आणि तेवढाच खरं तर वेगवान गोलंदाज असेल न्यू यंगस्टर वहाल संघाचा. दुसरा गोलंदाज इथून फटका सुंदर आहे. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू फरार. सीमा पार चौकार. चला तिथे लागलंय का बघा. तिथे दुखापत झाली का आपण बघायचे. जर खेळाडूला दुखापत झाली असेल तर खरं
त्याला विश्राम देऊन आपण लगेच नवीन खेळाडू मैदानामध्ये उतरायचा आहे. खरं तर क्रिकेटमध्ये आपण खूपच दुःखद घटना पाहिल्यात, त्यामुळे ते लक्ष देऊन खरं तर जीव वाचून क्रिकेट खेळणं तेवढंच महत्त्वाचं असेल. तिथे थोडी दुखापत आपल्याला क्षेत्ररक्षकाला पाहायला मिळाली, मात्र वेल गुड खेळण्यासाठी तत्पर आहेत आणि चौकार गेलाय. 4 धाब्यानं धावांचा विचार केला तर 21 धावा. चला खेळाडू बाहेर येतील, नवीन खेळाडू आतमध्ये जातील. चला आपण थोडासा विश्राम करा. खरं तर थोडी दुखापत तिथे आपल्याला पाहायला मिळाली खेळाडूला. धावांचा विचार केला तर 21 धावा धाव पुस्तकावरती. चला 12वा खेळाडूला आतमध्ये घ्यायचं आपण. जर आपण एखाद्या खेळाडूला बसवता तर आपला 12 प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये येईल. याच्याकडे सुद्धा लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं असेल. धावांचा विचार केला तर 21 धावा तब्बल धावपुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज धीरज पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. अशा प्रकारे कमालीचं षटक आताले. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात. आता दुसरा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती धीरज पाटील समोर विकी पाटील आहे. फुलटॉस बॉल हलक्या हातानं पुश केलाय. लॉग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, फेकतील. तोपर्यंत फक्त सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेनं धावपुस्तकाचा विचार केला तर 22 धावा धावपुस्तकावरती. मागच्या चेंडूवरती 4 धावा, त्याच्यानंतर ही आपल्याला सिंगल पाहायला मिळते. थोडंसं दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला शांत क्रिकेट गावदेवी CSK संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय धीरज पाटील. पुढचा बॉल धीरज टू विक. खरं तर आता फलंदाजी ट्रॅकवरती बंटे असेल. पुढचा बॉल इथून फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, सोडलाय झेल. इथे जीवनदान दिलंय बंटी पाटीलला. मग फलंदाज आला आणि ही आली आहे फक्त एकच धाव. धीरज पाटील काय कमालीची गोलंदाजी करतोय. कित्येक चेंडू त्यानं खरं तर खूप उत्कृष्टरित्या फेकलेत. खूप सुंदर गोलंदाजी धीरजच्या आपल्याला पाहायला मिळते. धावांचा विचार केला तर तब्बल 23 धावा धावपुस्तकावरती. पुढचा बॉल इथे अडवणी केली गेली. तिथे शॉर्ट थर्डमॅनला आले फक्त एकच धाव. पूर्णपणे जखडून ठेवलाय. सध्या तरी पूर्णपणे शांतता आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी CSK संघाची खरं एक खरं तर शांतमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. इथून गावदेवी CSK संघाच्या माध्यमातून खूप सुंदर गोलंदाजी करतोय धीरज. संघ जाऊन पोहोचलाय 24 धावा धावपुस्तकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज असेल धीरज पाटील. इथून फटका सुंदर आहे. चेंडू जातोय लॉंग स्टॉप नॉन स्टॉप, सीमा पार येतोय. हा दर्जेदार चौकार. विजय
खूप सुंदर इथे आपल्याला फटकेबाजी पाहायला मिळाली. समोर असणाऱ्या बंटीच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल अजून एकदा धीरज पाटील सज्ज आहे. पुढचा बॉल हलक्या दनं पुश करायचा होता. इथून कुठल्याही प्रकारची धाव येणार नाही. 2 षटक संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्या पुस्तकावरती फक्त 28 धावा. दोन षटक संपलेत. 28 धावा धावपुस्तकावरती. अजून 2 षटक शिल्लक आहेत आणि 2 षटकांमध्ये खरं तर किती धावा जमा करेल. समोर गावदेवी CSK सिद्धी करवले संघ आहे आणि खरं तर किती धावा इथे जमा करेल गावदेवी CSK. 28 धावा फक्त धावपुस्तकावरती झालेत. समोर न्यू यंगस्टर वाहल क्रिकेट संघ आहे. जर त्यांच्या समवेत आपल्याला सामना जिंकायचा असेल तर 50 ते 60 धावा बनवाव्या लागतील. इथून फटका हवेमध्ये फ्लाय झालाय. बॉलर बॅक टू द बॉल. पकडलाय जेल. संपलाय विक्की पाटीलचा खेळ. इथून खूप सुंदर इथे गोलंदाजी आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो. 3ऱ्या क्रमांकाचा घनश्याम पाटील ज्यानं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले. पुढचा बॉल इथून काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बॅटची एज लागली आणि अजून एक फलंदाज बाद. तर पुढचा बॉल खरं तर आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. घनश्याम आणि हॅट्रिक बॉलवरती आपल्याला घनश्याम पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथून आडव्या बॅटने खेळायचा होता. बॉल आलाय डॉट. सुंदर गोलंदाजी
गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय घनश्याम पाटील. तिसरं षटक हाताळत असताना कमालीची गोलंदाजी. संघाचा विचार केला तब्बल फक्त 28 धावा. पुढचा बॉल इथून फटका बसलाय. अजून एक झालं रचलंय आणि जाल्यामध्ये सापडलाय बाळाराम पाटीलची विकेट. एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. पूर्ण शांतता आपल्याला मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांची पाहायला मिळते, कारण हे लागोपाठचे दे धक्के टीम गावदेवी CSK सिद्धी करवले संघाला लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धाबांचा विचार केला तर 28 धाबा धावपुस्तकावरती. खरं तर तिसऱ्या षटकाचा विचार केला घनश्याम पाटील. खूप सुंदर गोलंदाजी. 4 चेंडू फेकलेत, अजून एकही धाव खर्च केली नाही आणि 3 विकेट ज्याच्या गोलंदाजीमधनं आपल्याला पाहायला मिळाले. सुंदर कमालीची गोलंदाजी. खरं तर चक्रावून सोडणारी गोलंदाजी. गोलंदाज घनश्यामचे आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल अश्विन. फलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल इथून पंचांचा इशारा येईल. अतिरिक्त रन, वाईड बॉल आणि एक धाव इथे ॲड होईल. 29 धावा धावपुस्तकावरती. सकाळच्या सत्रापासून विचार केला तर फलंदाजी खूप सुंदर होत होती सकाळच्या सत्रापासून. मात्र या मॅचचा जर विचार केला तर कुठेतरी रोखून ठेवलाय. आलाय डॉट बॉल, मोठा फटका खेचायचा होता. फलंदाज आपण बघतोय अश्विन पाटीलला, मात्र तिथे रोख लावलाय पूर्णपणे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय घनश्याम पाटील. एक वाईट बॉल वगळला तर कुठल्याही प्रकारची त्यानं धाव खर्च केली नाहीये. 5 चेंडूमध्ये त्यानं विकेट मिळवले 3 आणि धाव खर्च केले फक्त 1 वाईटच्या स्वरूपात. पुढचा बॉल शेवटचा इथून कुठेतरी बॅकफुटला असताना CSK सिद्धी करवले संघ. इथून काय घडलंय? पंचांचा इशारा आलाय. अजून एक वाईट बॉल आणि खरं तर एक धाव ॲड होईल. 30 धावा धावपुस्तकावरती. 30 रन ऑन स्कोर बोर्ड. तिसरं षटक सुरू आहे आणि तिसरं षटक सुरू असताना फक्त 30 धावा धावपुस्तकावरती. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल घनश्याम पाटील. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती दिलाय तडाखा. ठोकलाय सरळ ब्लॅक स्क्रीनच्या डोक्यावर. सीमा पार षटकार. विकेट मिळवल्या 3 विकेट.
3 षटक संपलेत. 12च्या सरीनं संघ जाऊन पोहोचलाय. 36 धाबा धाव पुस्तकावरती. शेवटचं षटक हाणामारीचं टार्गेट सेट षटक आहे. गोलंदाज आलाय, गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रयास कोहली आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज प्रयास कोहली. चला स्पीडअप करा विनंती असेल गोलंदाजी करत असताना प्रयास कोहलीला, कारण आज खरं तर सामने खूप उशिराने सुरू झाले. आणि पुढचा बॉल, पहिलाच बॉल प्रयास कोहली. हाय कमालीची गोलंदाजी, मात्र इथे पंचदंडित करतायत. वाईट बॉल, एक धाव अतिरिक्त, 37 धाबा धाव पुस्तकावरती. वहाल संघाचा विचार केला ना तर खूप चांगली गोलंदाजी राहिली अजूनपर्यंत आपल्याला खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा बॉल इथून खूपच सुंदर शॉट ठोकलाय फाईनच्या डोक्यावरना. हा षटकार बंटीच्या बॅटमधना. तर तिथे बघा काय घडलं, फाईन रिझन मध्ये षटकार ठोकला आणि खरं तर तिथे प्रेक्षक वर्गाने एका हाताने झेल पकडलाय. खरं तर त्यांचं सुद्धा आपण स्वागत करू. बोलूयात मॅचकडे. बंटी पाटील, अशा फटक्यांची गरज आहे आणि अशा फटकेनं तेवढंच महत्वाचं. अजून एक फटका उडवलाय, चेंडू गेलाय लॉंग लेगच्या डोक्यावरनं सीमा पार. अजून एक ठोकलाय दमदार षटकार. पूर्णपणे खरं तर मार्केट जाम करून ठेवलंय बंटी पाटीलनं. कमालीचे 2 आपल्याला षटकार बंटी पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाले. खूपच सुंदर इथे बंटी पाटील. अशा फटक्यांची गरज आहे आणि त्याच दिशेनं फटकेबाजी. धाबांचा विचार केला तर तब्बल 49 धाबा धाव पुस्तकावरती. शेवटचं षटक आपण पाहतोय प्रयास पाटील, प्रयास कोहली आणि त्याच्यावरती चढवला आक्रमण. अजून एक ठोकलाय, लॉग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. आता मात्र इथे चेंडू पकडलाय, झेल संपलाय. आता आपण पाहतोय बंटी पाटीलचा हा खेळ, ज्याला मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले, तो फलंदाज मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. खूप सुंदर इथे कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज आपण पाहतोय प्रयास कोहली, मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार, त्याच्यानंतर विकेट मिळवली. पुढचा बॉल, फलंदाज मुकेश संगनायक आता आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळेल. संघ जाऊन पोहोचलाय 49 धाबा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल इथून मुकेश कमालीची फटकेबाजी, ठोकलाय फाईनला. हा षटकारानं मुन्ना भाईने तिथे खरं तर आईवा झेल पकडलाय.
55 धाबा धाव पुस्तकावरती तब्बल 50 धाबा इथे कंप्लीट होत आहेत. 55 धाबा. इथून पुढचा बॉल पंचांचा इशारा आलाय वाईट बॉलचा. अजून एक धाव इथे ऍड केली जाईल असं तिसऱ्या षटकामध्ये चित्र असं वाटत होतं मैदानाच्या आतमध्ये की संघ 50 धाबा कंप्लीट करतो की नाही. मात्र इथून चौथ्या षटकामध्ये खूपच इथे धाबा खर्च केल्यात. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रयास कोळी. पुढचा बॉल इथून फटका सजवला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू तिथे अडवणी केली गेली. जोपर्यंत फेकतील तोपर्यंत 2 धाबा आणि तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न मात्र फलंदाज झालेत बाद. 2 धाब्यांवरती समाधान मानतायत. 2 धाब्यानं संघ जाऊन पोहोचतोय. धावपुस्तकावरती धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 58 धाबा धावपुस्तकावरती. खूप सुंदर फटकेबाजी मुकेश पाटील. थँक्यू डीजे. पुढचा बॉल इथून फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडला असेल. शेवटच्या बॉलवरती ही मिळवली आहे विकेट. अशा प्रकारे पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाबांचा विचार केला तर धावपुस्तकावरती धाबा बनलेत 58 धाबा. म्हणजे जिंकण्यासाठी न्यू यंगस्टर वाल संघाला बनवायचे आहेत 59 धाबा बनवायचे जिंकण्यासाठी न्यू यंगस्टर वाल क्रिकेट संघाला उत्तरार्धामध्ये.
चला महाल संघ आपले दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहे आणि गावदेवी CSK सिद्धी करवले आपण लगेचच इथे क्षेत्र सजून घ्या. बनपाहिजेत 59 धाबा जिंकण्यासाठी न्यू यंगस्टर वाहल संघाला. तर आपण पाहतोय खरं तर माजी आमदार सन्माननीय श्री बालाराम पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर आपल्याला VK हायस्कूल पनवेल येथे आरोग्य शिबिर पाहायला मिळेल. खरं तर रविवार 29 डिसेंबर 2024 रोजी आणि त्यांच्या माध्यमातून शिबिरासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स तिथे आपल्याला पाहायला मिळतील. अपोलो हॉस्पिटल, मेडिकवर हॉस्पिटल, गुन्हे हॉस्पिटल, त्याचनंतर संजीवनी हार्ट हॉस्पिटल, शंकर आय क्लिनिक, त्याचनंतर आमोद दिबेकर असे खूप मोठमोठे तज्ज्ञ डॉक्टर्स इथे आपल्याला आरोग्य शिबिरमध्ये पाहायला मिळतील. आणि त्याचनंतर खरं तर भव्य प्रशिक्षण व रोजगार मेळावासुद्धा आपल्याला उद्या पाहायला मिळेल VK हायस्कूलवरती. खरं तर माजी आमदार सन्माननीय श्री बालाराम पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर हे आरोग्य शिबिर आणि भव्य प्रशिक्षण व रोजगार मेळावा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि खरं तर त्याचे मुख्य आयोजक असतील देवेंद्रजी गंगाराम मडवी, रायगड जिल्हा सरचिटणीस पनवेल महानगरपालिका, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती. आणि खरं तर सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी आवर्जून जा आणि त्या आरोग्य शिबिर व भव्य प्रशिक्षण व रोजगार मेळाव्याचा खरं तर इथे योग्यरित्या खरं तर आपण वापर करा हीच सर्वांना विनंती असेल. तर उद्या सन्माननीय श्री बालाराम पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त VK हायस्कूलवरती आपल्याला आरोग्य शिबिर व रोजगार मेळावा पाहायला मिळणार आहे. तर ज्या गरजूंना विनंती असेल त्या सर्वांना विनंती करेन की आपण नक्की तिथे जाऊन एकदा भेट द्या. बोलूयात सामन्याकडे. सामन्याला होते सुरुवात. तोपर्यंत आपण वलया टॉस बॉक्समध्ये एका बाजूला इनामपुरी आणि दुसऱ्या बाजूला कामोडे अशा दोन संघांमध्ये आपल्याला पुढची लढत पाहायला मिळेल. तर नाणेफेकी करतील बालारामजी मात्रे येथे खरं तर ज्येष्ठ नागरिक तलोजे मजकूर गाभातील आणि ते करतील इथे नाणेफेकी. खरं तर ज्यांचं क्रिकेटवरती खूप अतोनात प्रेम आहे सकाळच्या सत्रापासून खरं तर क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटताना कामोडी संघ नाणेफेकी जिंकले. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोचवायचा आहे. तर बोलूयात मॅचकडे. पहिला चेंडू संपलाय, एक धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल. ओहो, काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी करतोय बालाराम पाटील. गोलंदाजी ट्रॅकवरती. दुसरी धाव. 59 धावा जर रोखायच्या आहेत ना तर अशी गोलंदाजी करणं तेवढंच महत्त्वाचं असेल गोलंदाज बालाराम पाटीलला, कारण समोर तेवढ्या ताकदीचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 59 धावा बनवायच्या आहेत आणि संघ जाऊन पोहोचलाय. 2 धावांवरती फटका सुंदर आहे. काय क्लासिक ड्राईव्ह केलाय फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयास कोहली आणि त्यानं ठोकलाय हा ब्रँडेड षटकार. तर खरं तर आजचे प्रमुख पाहुणे ज्यांची या स्पर्धेला खरं तर उपस्थिती लाभणार आहे सन्माननीय माजी आमदार सन्माननीय श्री बालाराम पाटील साहेबांचं थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. तर खरं तर या स्पर्धेचे खरं तर प्रमुख पाहुणे
माजी आमदार पनवेल विधानसभा 188 चे माजी आमदार सन्माननीय बालाराम पाटील साहेबांचा आपण थोड्याच वेळात आपल्या मुख्य व्यासपीठावरती खरं तर शुभागमन पाहणार आहोत। तर संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे आपल्याला प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती पाहायला मिळेल। धावपुस्तकावरती धावांचा विचार केला तर 12 धावा धावपुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती बालाराम बॅटची एज इथे चेंडूची अडवणी केली गेली आणि आले फक्त एकच धाव। एकेरी दुहेरी धावांना सध्या तरी प्राधान्य देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय समोर असणारा न्यू यंगस्टर वहाल संघ आपल्याला पाहायला मिळतोय। पुढचा बॉल ओहो काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी, फर्निचर डिस्ट्रॉय यस्त्यांचा भेद, फलंदाज बाद होतोय प्रतीक पाटील। गोलंदाजी आपल्याला पहिलं षटक पाहायला मिळालं बालाराम पाटीलचं। धाबा खर्च केल्या 13 आणि विकेट मिळवली 1। दुसरा गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल समीर पाटील। गोलंदाजी ट्रॅकवरती, फलंदाजी ट्रॅकवरती 2 फलंदाज प्रयास कोहली आणि नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडवरती घनश्याम पाटील आपल्याला पाहायला मिळेल। इथून काय घडेल मैदानाच्या आतमध्ये हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं। आता पाहूयात दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती समीर पाटील आहे। गोलंदाजी ट्रॅकवरती पुढचा बॉल, दुसरं षटक 59 धावा बनवायचे, चला स्पीडअप करा। दुसरा गोलंदाज समीर पाटील, ओ काय गोलंदाजी, मात्र तेवढ्याच ताकदीचा फटका चेंडूला फेकून दिले डीपेक्षा कव्हर मध्ये, सीमा पार येतोय हा चौकार। खूपच इथे कमालीचं फटकेबाजी आपल्याला फलंदाज प्रयास कोहलीच्या बॅट मधना तब्बल 1 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले। प्रयास कोहली 59 धावा बनवायच्या आहेत आणि त्या धावांचा पाठलाग करायचा असेल तर असे फटके येणं तेवढंच महत्त्वाचं असेल। पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज समीर पाटील, खोलवर टप्प्याचा बॉल, इथं काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, सुंदर कमालीची गोलंदाजी समीर पाटीलचं खरं तर कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं। खोलवर टप्प्याचा बॉल फेकला आणि बॉल आला डॉट, पहिल्या चेंडूवरती 4 धावा, त्यानंतर हा डॉट बॉल समीर पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय। एक वेगान तेज तर्रार बॉलर आहे या गावदेवी CSK क्रिकेट संघाचा मुख्य दुसरा गोलंदाज समीर पाटील आपल्याला पाहायला मिळतोय। समोर मात्र प्रयास कोहली जो मैदानाच्या आतमध्ये आग उकलतोय आणि तो प्रयास कोहली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। 2 चौकार आणि तब्बल 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला। पुढचा बॉल खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक आहेत फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव। सुंदर गोलंदाजी समीर पाटील, खरं तर गोलंदाजी ट्रॅकवरती घनश्याम पाटील आता स्ट्रायकर एंडवरती आहे आणि घनश्यामला इथे कुठेतरी मोठे फटके घ्यायचावे लागतील, कारण आपण विचार केला 59 धावा बनवायचे आहेत, त्यामधील धावा म्हणलेच फक्त 18 धावा धावपुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि
जर मॅचमध्ये शिरकाव करायचा असेल, मॅचमध्ये जर पारडं जड करायचं असेल, मॅचमध्ये वर्चस्व निर्माण करायचं असेल समोर असणाऱ्या न्यू यंगस्टर वहाल क्रिकेट संघाला, तर इथून एखाद्या खेळाडूला जबाबदारी स्वीकारायला लागेल आणि त्या जबाबदारीनं फटकेबाजी करावी लागेल. इथून मात्र समीर पाटील कमालीचं षटक, कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आलाय डॉट बॉल, घनश्याम पाटील पूर्णपणे रोखून ठेवलाय. घनश्याम आणि प्रयास कोहली अशीही आपल्याला जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 18 धावांवरती संघ इथे आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू यंगस्टर वहाल संघ जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक सुरू असताना 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी थोडंसं आपल्याला पारडं जड वहाल संघाचं पाहायला मिळेल. इथून काय घडलंय, तिथे चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत 2 धावांचं कलेक्शन राहिलंय. 2 धावेनं संघ जाऊन पोहोचतोय 20 रन ऑन स्कोरबोर्ड, 20 धावा धाव पुस्तकावरती. म्हणजे जर जिंकण्यासाठी विचार केला ना तर येणारे 13 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 3 धावा येणं हे तेवढंच महत्त्वाचं असेल न्यू यंगस्टर वहाल संघासाठी. पुढचा बॉल इथून बघा, क्षेत्ररक्षक करतायत चुकी आणि जातोय शेवटच्या क्षणाला चेंडू सीमा पार येतोय. चौकार. 2 षटक संपलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय 24 धावा धाव पुस्तकावरती. दोन षटक संपलेत आणि 24 धावा धावपुस्तकावरती. आता येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी 35ची गरज. कोण जिंकणार हा सामना आणि कोण इथून खरं तर दुसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय होणार, इथून अजून सामना बॅलन्स आहे. जरी या खरं तर षटकामध्ये इथून धावा जमा केल्या न्यू यंगस्टर वहाल संघाने तर इथून मात्र शिरकाव करण्याचा प्रयत्न करेल वहाल संघ, किंवा इथून मात्र जर कमालीचं षटक फेकलं, गोलंदाजी जर सुरेख केली गोलंदाजी करणाऱ्या गावदेवी CSK संघानं, तर इथून मात्र पारडं जड राहील गावदेवी CSK संघाचं. मात्र काय करतंय मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू बनवायचे आहेत, 35ची गरज आहे. ही ओव्हर, हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे षटक ज्या संघाच्या बाजूने राहील तो संघ खरं तर इथून मैदानाच्या आतमध्ये त्या संघाचं खरं तर पारडं जड राहील. 12 चेंडू बनवायचे आहेत, 35 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार, गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. ओमकार पाटील आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 35ची गरज. कोणता संघ इथून बाजी मारणार, कोणता संघ इथून खरं तर परास्ताच्या छायेमध्ये जाणार, हे पाहणं तेवढंच अत्यंत आवश्यक. 12 चेंडू बनवायचे आहेत, 35 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार आहे, फलंदाजी ट्रॅकवरती प्रयास कोहली आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती घनश्याम पाटील. पहिलाच बॉल, 12-35ची गरज. पहिलाच बॉल उडवलाय, लॉफ्ट केलाय, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, ठोकलाय लॉग ऑनच्या डोक्यावरना, षटकार.
11 चेंडू आता बनवायचे आहेत. 29 धावा. इथून स्वागत केलंय षटकारानं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. ओमकारचं स्वागत केलं षटकारानं आपल्याला पाहायला मिळालं. इथून पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. ओहो काय गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा बॉल इथून अडवणी केली गेली आहे. सिंगल की डबल. डेंजर एंडला थ्रो. फलंदाज सेफ. 2 धावा इथे चोरलेत. आता गरज आहे 10 चेंडू 27 धावांची. संघ जाऊन पोचलाय धाव पुस्तकावरती 32 धावा. 10 चेंडू 27 ची गरज. प्रयास कोळी संपूर्णपणे वहाल क्रिकेट संघाच्या आणि वहालच्या चाहत्यांच्या वहालच्या प्रेक्षकांच्या संपूर्ण नजरा या प्रयास कोहलीवरती असतील. कारण इथून जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्या जबाबदारीनं फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू बनवायचे आहेत. 27 धावा. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज. 10 चेंडू 27. फटका फसलाय. तिथे क्षेत्ररक्षक होते. अडवणी केली गेली आहे आणि आली आहे इथं या चेंडूवरती 2 धावा. सिंगल डबलला प्राधान्य. एकच धाव आली आहे. सिंगल डबलला प्राधान्य देत असताना एका धावेनं संघ जाऊन पोचलाय धाव पुस्तकावरती 33 धावा. प्रत्येक चेंडूवरती मॅचचं समीकरण बनतंय आणि प्रत्येक चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये चित्र बदलत आहे. सामना अजून बॅलन्स आहे. 9 चेंडू बनवायचे आहेत. 26 धावा जिंकण्यासाठी. समोर घनश्याम पाटील आहे आणि घनश्याम पाटीलला आता आक्रमक रवैया इथे धारण करावं लागेल. आक्रमक रूप धारण करावं लागेल. 9 चेंडू बनवायचे आहेत. 26 धावा. पुढचा बॉल. 9 चेंडू 26 ची गरज आहे आणि ठोकलाय. ब्रँडेड षटकार. चला इथे तडा अंपायरची इथे मागणी केली जाते. खरं तर आपण पाहतोय इथे बीमर चेंडूसाठी इथे तडा अंपायरची मागणी केली जाते. तर आपण लगेचच चेक करायचंय. 2 मिनिटं कॉल करतो. चला फेअर डिलिव्हरी आहे. धामांचा विचार केला तर संघ जाऊन पोचतोय तब्बल 39 धावा. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू 20 ची गरज. तिसरं षटक खूप इम्पॉर्टंट असं मित्रांनो क्रिकेटमध्ये. जर आपण धावा चेस करत असो तर दुसऱ्या सत्रामध्ये तिसरं षटक खरं तर खूप इम्पॉर्टंट असं. कारण तिसऱ्या षटकामध्ये जो मजबूत खरं तर असतो संघ त्या संघाचं पारडं जड राहतं. आणि तिसऱ्या षटकामध्ये खरं तर ओमकार पाटील खूप महागडी गोलंदाजी. अजून 4 चेंडू फेकून झालेत आणि ओमकारनं तब्बल 15 धावा खर्च केल्यात. पुढचा बॉल इथून बॅटची एज. फलंदाज बाद. हा दुसरा दे धक्का. घनश्याम पाटील बॅक टू डगआउट.
20ची गरज. कोणता संघ इथून बाजी मारणार आपल्याला खरं तर पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मुकाबला पहिल्या फेरीतील तिसरी लढत. 6 बॉल 20. 6 बॉल 20ची गरज असताना ठोकलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं प्रयास कोहलीनं. हा स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच षटकार ठोकलाय. आता बनवायचे 4 चेंडू आणि गरज आहे 14 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू बनवायचे 14 धावा. नवीन फलंदाज धीरज पाटील. प्रयास कोहलीवरती सर्व प्रेक्षकांच्या नजरा होत्या मात्र त्याची विकेट मिळवली आणि इथून मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज धीरज पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू 14ची गरज. राहुल पाटील दमखम दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. 4-14 फुलटॉस बॉल. इथून चुकी करतायत. वाईट +4 इथून 5 धावा मिळतील. खरं तर इथे चुकी होते. गावदेवी CSK सिद्धी करवले संघ चुकी करतोय. 50 धावा धाव पुस्तकावरती. आता 4 चेंडू बनवायचे 9 धावा. 4 बॉल 9ची गरज. 4 बॉल 9ची गरज आहे. खरं तर मागच्या चेंडूवरती विकेट मिळवली त्याच दिशेनं गोलंदाजी केली होती मात्र वाईट +4 अशा मिळाल्या 5 धावा. आता गरज आहे 4 चेंडू 9ची गरज. थोडंसं पारडं जड न्यू यंगस्टर वाल संघाचं मात्र काय घडेल. एक क्रिकेट आहे. 4 चेंडू 9. पंचांकडे अपील. बोट हवेमध्ये फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट. एक तुम्हारी एक हमारी. आता गरज आहे 3 चेंडू 9 धाब्यांची. पूर्णपणे दमखम मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज साहिल ठाकूर वेल फिनिशर बनेल का. साहिल ठोकल मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू 9ची गरज. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल आणि बनवायचे आहेत 9 धावा. कंपल्सरी चेसिंग. काय होती मॅच आणि कुठे आणले. खरं तर CSK सिद्धी करवलेच्या गोलंदाज आपण बघतोय राहुल पाटील. कमालीची गोलंदाजी आपल्याला राहुल पाटीलची पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी इथून राहुल पाटीलची. 3 चेंडू कंपल्सरी बनवायचे आहेत 9 धावा. खूप सुंदर गोलंदाजी. पुढचा बॉल इथून आपल्याला
पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज असेल राहुल पाटील. बघा प्रेशर आहे फलंदाजांवरती, प्रेशर आहे गोलंदाजांवरती आणि खरं तर इथे हृदयाचे ठोके वाढवणारा हा हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 3-9 फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक नाही, जोपर्यंत फेकतील तोपर्यंत फक्त एकच धाव स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजी करत असताना प्रफुल्ल घरत स्ट्रायकर एंड वरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळतोय. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये सर्मांच्या खरं तर इथे सिगेला पोचलेत. उत्कंठा बनवायचे 2 बॉल आणि 8 धाबा, 2 चेंडू 8 ची गरज. 2 बॉल 8 बनवायचे कंपल्सरी चेसिंग हाय व्होल्टेज मॅच. पुढचा बॉल इथून खेळून काढलाय. लॉंग लेगला क्षेत्ररक्षक आहेत. इथून मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत आहेत. आता 1 चेंडू बनवायचे 6 धावा. कोणता संघ इथून हा सामना जिंकेल? 1 बॉल 6 ची गरज. एक बॉल आणि बनवायचे 6 धावा. आता मात्र प्रेशर असेल फलंदाजांवरती. काय होता सामना आणि कुठे येऊन गेला? खरं तर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? 1 बॉल बनवायचे 6 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 1 बॉल आणि कंपल्सरी इथे धावा बनवायच्या आहेत. 6 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. 1 चेंडू 6 ची गरज. एकदा जोरदार टाळ्या या चेंडूसाठी. 1 बॉल बनवायचे 6 धावा. काय करेल? 1 बॉल 6 ची गरज असताना इथून आलाय डॉट बॉल आणि सामना जिंकलाय गावदेवी CSK सिद्धी करवले संघ. हार्ड लक टीम न्यू यंगस्टर वहाल क्रिकेट संघ आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. आपलं खूप खूप आभार.